अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव 8 मे पासून सुरू होतोय। रेणू गावस्कर यांच्या हस्ते या बालकुमार शब्दोत्सवाचं उद्घाटन होतंय। तर मुलांनी कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, प्रातिनिधिक स्वरूपात मी एक 10 पुस्तकांची यादी इथं सादर करते। पहिलं पुस्तक आहे डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी लिखित पृथ्वीवर माणूस उपराच। दुसरं पुस्तक आहे दिलीप कुलकर्णी लिखित दैनंदिन पर्यावरण। तिसरं पुस्तक ते म्हणजे साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई। पुढचं पुस्तक आहे APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं अग्निपंख। सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं गोष्टी माणसांच्या। सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं बोक्या सातबंडे 1 ते 10 भागांमध्ये हे पुस्तक आहे। राजीव तांबे लिखित प्रेमळ भूत। त्यानंतर गोपाळ नीलकंठ दांडेकर यांनी लिहिलेलं आईची देणगी। माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेलं हॅनाची सुटकेस। सुप्रसिद्ध चरित्रकार वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कारभार। तर ही सर्व पुस्तकं मुलांनी वाचलीच पाहिजेत अशी ही पुस्तकं आहेत आणि अक्षरधारा बुक गॅलरी आणि अक्षरधाराची वेबसाईट या दोन्ही ठिकाणी ही सर्व पुस्तकं सवलतीमध्ये उपलब्ध आहेत।